नमस्कार, मी राज पुजारी. आज आम्ही आहोत खडकी पिंपळगाव या गावामध्ये. तर ह्या गावामध्ये मी 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वीची जी वर्ष आहेत त्या कालावधीमध्ये राहत होतो. आणि या गावामध्ये जी शाळा आहे, हायस्कूल आहे, तिथं मी 9वी आणि 10वीचं शिक्षण पूर्ण केलं. खडकी पिंपळगावमधली ही माझी हायस्कूलची शाळा. तर ही जी आहे इथं मी 9वी आणि 10वीला होतो. तर हे मुख्याध्यापक रूम आणि हा आहे वरांडा. इथं कॉम्प्युटरची लॅब होती आमची. आणि हा माझा 10वीचा वर्ग. आणि हा 9वीचा वर्ग. तर ह्या दोन वर्गामध्ये मी असायचो. आता हे वर्ग लॉक आहेत. जुन्या इमारतीला मॉडिफाय केले बऱ्यापैकी. आणि या फरशा वगैरे साईडनं जे काय फरशी लावलेत ते सगळे. आणि हे जे दिसतंय हे आता नवीन झाले, त्यावेळेस नव्हतं. हे व्यासपीठ नवीन केलं गेलं. आणि त्यासोबतच इथपर्यंत आहे. पाठीमागे इकडं बोर आणि वाबळ्यांची शेती वगैरे. तर हे आहे आमचं खडकी पिंपळगावमधलं हायस्कूल. आणि मी इथं होतो शिकायला. इमारत जरा मॉडिफाय झालेली आहे, नवीन केलं आहे सगळं. बाकी आहे तसंच आहे स्ट्रक्चर. हे जे भिंतीचं कंपाऊंड दिसतंय ते पूर्वी नव्हतं. हळूहळू त्यामध्ये मॉडिफिकेशन करून बऱ्यापैकी नवीन केले. ही झाडं आहेत. आम्ही लहान असताना 8वी, 9वी, 10वीला असताना इथं जेवायला वगैरे इथं बसायचो आम्ही. बऱ्यापैकी आता हे हायस्कूल मॉडिफाय झाले. सौर पॅनल्स वगैरे आणि कलर वगैरे सगळं बदललं. आणि तर आता इथले सगळे शिक्षक वगैरे सगळे चेंज झालेत. मला वाटतं जवळपास 18 वर्ष झाली. ही झाडं तेव्हाचीच आहेत. ही जी अशोकाची झाडं दिसतात ही आमच्या वेळेची, आम्ही लावली होती लहान असताना त्यावेळेस. बाकी सगळं काय नवीन नवीन वाटत असलं तरी इमारत जी आहे ती पहिल्यापासून अशीच आहे, सेम ॲज इट इज. हा माझा 9वीचा वर्ग. आणि इथं 10वीचा वर्ग. हे मुख्याध्यापकांची केबिन आमच्या शाळेतल्या हायस्कूल. ही नवीन पाण्याची टाकी आहे, पण आमच्या वेळेस बांधली गेलेली ही पाण्याची टाकी जुनी. तर आणि इथं पाठीमागं झाडं होती. हा जो भाग दिसतोय इथं सगळी मोठी मोठी झाडं होती त्यावेळेस. आणि इथं आम्ही अभ्यास वगैरे करत बसायचो. हे कंपाऊंड काय नव्हतं, हे नंतर मॉडिफाय केलं आहे त्यांनी. तर इथं
झाडं होती आणि इथं परीक्षेच्या वेळात किंवा जेव्हा कधी परीक्षा असायची त्यावेळेस इथे येऊन बसायचो आम्ही सकाळी सकाळी. हा आहे माझा 10वीचा वर्ग. आम्हाला एकच तुकडी होती. तर हे वर्गातले बेंचेस त्याच वेळेचे आहेत, फक्त कलर चेंज झाला आहे आणि खिडक्यांच्या पद्धतीत बदल झाला आहे. हे आमचे बेंचेस त्यावेळेचे आणि हे वर्ग. बेंच मात्र तेच ठेवलेत अजून, 18-20 वर्षापूर्वीचे बेंच आहेत हे. हा आहे आमचा इयत्ता 10वीचा वर्ग आणि हे वर्गामध्ये आता बऱ्यापैकी मॉडिफिकेशन दिसून येईल. जो फळा आहे पाठीमागचा तो जुनाच आहे, जुन्या पद्धतीचा, पण आता LCD स्क्रीन आलेत ते. आणि हे बेंचेस हे आमचे 10वीच्या वेळेचे बेंच आहेत. बेंच मात्र अजून तसेच आहेत. आणि इथनं पुढं गेलो की इथं खूप सारे फोटो लावलेत इयत्ता 10वी पासआउट असलेल्या विद्यार्थ्यांचे. आणि हा आहे आमचा 10वीचा निकाल आणि ही 10वीची बॅच. याच्यामध्ये आमचे सगळे मित्रमंडळी आणि मैत्रिणी सगळ्या दिसत आहेत. एकंदरीत वर्गामध्ये आता CCTV वगैरे डिजिटल टेक्नॉलॉजी बेसवरती शाळा सुरू आहे. आणि हा वर्ग, हे बेंचेस वगैरे इथं असायचो. आणि विशेष म्हणजे आज आम्हाला जे शिक्षक शिकवायला होते, मंगल कुलकर्णी मॅडम, झावरे सर, ठाकूर मॅडम, ठाकूर सर वगैरे, ते पण या शाळेत आहेत. हे आहेत आमचे इयत्ता 10वीच्या बॅचचे मित्रमैत्रिणी आणि आम्हाला जे शिक्षक त्यावेळी शिकवायला होते त्या शिक्षकांसोबत आमच्या बॅचचा काढलेला हा ग्रुप फोटो.